येस, आवाज क्लिअर आहे माझा. आणि आपण एक लेक्चर बघितलं आहे, त्यानंतर आजपासून परत आता मॉर्निंग सेशन मध्ये सुरू करणार आहोत. ठीक आहे, इंट्रोडक्शन लेक्चर आपण त्या दिवशी घेतला आहे. आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम आपण कंटिन्यू करते. ठीक आहे, आवाज वगैरे काही क्लिअर नसेल तर लगेच मला मेसेज करा. मी बघते काही इश्यू आला तर. ठीक आहे, अदरवाईज इकडनं तर आवाज वगैरे सगळं क्लिअर आहे. ओके, येस. फर्स्ट लेक्चर मध्ये आपण डेफिनेशन पाहत होतो, आणि डेफिनेशन नंतर डॉक्युमेंटची डेफिनेशन आपण बघितली होती, एव्हिडन्सची डेफिनेशन आपण बघितली होती, आणि त्याच्यामध्ये प्रॉपरली विथ इलस्ट्रेशन आपण सगळ्या प्रकारे जे डाऊट्स होते ते क्लिअर केले होते. त्यानंतर आपण याच्यामध्ये येस फॅक्टची डेफिनेशन आपण जी पर्यंत आलो होतो. तर जी क्लॉज आहे त्याच्यामध्ये फॅक्ट्सची डेफिनेशन दिलेली आहे. तर फॅक्ट्स आणि फॅक्ट्स इन इश्यू, आता दोन मुद्दे आपल्याकडे इथे आहे, दॅट इज फॅक्ट्स अँड फॅक्ट्स इन इश्यू. तर सगळ्यात आधी द डिफरन्स बिटवीन फॅक्ट्स अँड फॅक्ट्स इन इश्यू समजणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे की नाही? तर त्यासाठी आपण इथे थोडस वेगळे उदाहरणं देऊन फॅक्ट्स अँड फॅक्ट्स इन इश्यू मधला डिफरन्स पहिले बघूया, देन आपण सेक्शनकडेच म्हणजे डायरेक्ट लँग्वेजकडे वळूया. ठीक आहे, ओके. सो सुरुवातीला एक केस किंवा एखादी कुठली घटना घ्या, किंवा कोणत्याही प्रकारे आपल्याकडे एखादी स्टोरी आलेली आहे, आणि त्या स्टोरीमध्ये आपल्याकडे खूप साऱ्या फॅक्ट्स आहेत. इन्व्हेस्टिगेशन झालं. सगळ्यात आधी काय होतं, इन्व्हेस्टिगेशन होतं. एखादी FIR आली, एखादी स्टोरी घडली आहे, हॅपन द ऑफेन्स हॅपन. तर मग ऑफेन्स झाल्यानंतर आपल्याकडे काय होतं, इन्व्हेस्टिगेशन होतं. ठीक आहे की नाही? इन्व्हेस्टिगेशन. आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये मी सरळ आपली वर्ड फाईल ऑन करते, म्हणजे नोटबुक ऑन करते, म्हणजे प्रॉपरली बघता येईल. ठीक आहे, आपल्याकडे इन्व्हेस्टिगेशन होत आहे. मग आता इन्व्हेस्टिगेशन झालंय, पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं, पोलीस स्पॉटवर गेले आहे, स्पॉटवर जाऊन पंचनामा केलेला आहे, स्पॉट पंचनामा केलेला आहे, आणि खूप साऱ्या फॅक्ट्स त्यांनी कलेक्ट केलेला आहे. सपोज जर अशी स्टोरी आपल्याकडे आहे, एक ऑफेन्स घडला आहे की ए स्टॅब्ड बी, ओके, विथ द नाईफ, आणि त्याचा मर्डर झालेला आहे. एनी बीचा मर्डर केला आहे, म्हणजे ए प्रोसिक्युटेड फॉर दी मर्डर. ए इज अक्युज्ड, आणि एनी प्रोसिक्युशन, एवर प्रोसिक्युशन चाललेलं आहे मर्डरचं. ठीक आहे की नाही? एवर प्रोसिक्युशन चाललं आहे मर्डरचं. मग आता या सिच्युएशन मध्ये एला कोर्टात उभं करण्यात आलेलं आहे, आणि कोर्ट म्हणतं की आता इथे फॅक्ट्स इन इश्यू आणि फॅक्ट्स म्हणजेच एव्हिडन्सेस सादर करा, जे की ही रेलेव्हंट आहेत. आता प्रोसिक्युशननी म्हणजेच इथे पोलिसांनी आणि प्रोसिक्युशन जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन मधून जे काही फॅक्ट्स त्यांनी कलेक्ट केलेले आहे ते त्यांना प्रूफ करायचे. आता फॅक्ट्स म्हणजे सगळ्या प्रकारचे तथ्य. फॅक्ट्स हा एक जस्ट नॉर्मल शब्द आहे, जो की मी आता शिकवत आहे तो फॅक्ट्स आहे. जो की मी तुम्ही तिकडनं प्रेझेंट आहात तो फॅक्ट्स आहे. सकाळ झाली या फॅक्ट आहे. सूर्य निघालाय, चंद्र निघालाय तो फॅक्ट आहे. दिस ऑल आर द फॅक्ट्स. ओके, आपण जेवत आहोत तर फॅक्ट, आपण अरे यार फॅक्ट आहे, तर इट्स अ फॅक्ट. तथ्य, सगळ्या गोष्टी ज्या अस्तित्वात आहे, ज्या होत आहेत, आपल्याला दिसत आहेत डोळ्याने, दॅट इज अ फॅक्ट. होऊ शकतात त्या फॅक्ट्स काही दिसत असेल, टँजिबल असेल, इनटँजिबल असेल, काही जस्ट ओपिनियन मध्ये फॅक्ट्स असतील तुमच्या, काही फॅक्ट्स ओपिनियन मध्ये असू शकतात, काही फिलिंग्स मध्ये असू शकतात, काही सेन्सेशन्स मध्ये असू शकतात. बरोबर आहे की नाही? कोणी कशाचा स्मेल करू शकताय, फ्रेग्रन्स, एखाद्या परफ्यूमचा फ्रेग्रन्स अशा प्रकारचा येतो, आणि त्या एका ए आणि बी या परफ्यूमचा फ्रेग्रन्स एकमेकांना मॅच होतो, हेही फॅक्ट्स आहे. मग ते तर दिसत नाहीये मॅडम, बट ते तुम्ही परस्यू करू शकतात बाय द सेन्सेस. ठीक आहे,
तुमचं एक ओपिनियन आहे, तुमचं एक रेप्युटेशन आहे. दिस ऑल आर द फॅक्ट्स. ओके. पण आपल्याला क्रिमिनल केस सॉल्व्ह करण्यासाठी ह्या सगळ्या ज्या फॅक्ट्स आहेत ह्या सगळ्या कामाच्या नाही आहेत. आपल्याला कामाचे आहेत फॅक्ट्स दॅट इज रेलेव्हंट, जे की आपण इंडियन एव्हिडन्स ऍक्ट परवाला एव्हिडन्स ऍक्टची डेफिनेशन बघताना बघितलं की ओनली रेलेव्हंट आर ऍडमिसेबल. कोर्ट काय करेल, रिक्वायर्ड करेल आणि परमिट करेल ओनली रिलेव्हंट विथ द केस. तर त्याच फॅक्ट्स आमच्याकडे घेऊन या. सो दिस इज द सेकंड थिंग. मग याच्यामध्ये आता आपण जेव्हा बघतोय की फॅक्ट्स जे आहे ते फक्त आपल्याला रेलिव्हंट न्यायचे आहे, तर ज्या रिलेव्हंट आहे तर त्याला आपण फॅक्ट्स इन इश्यू म्हणू शकतो. बट एक्झॅक्टली फॅक्ट इन इश्यू कशाला म्हणायचं तेही आपण पुढे जाऊया. मग आता इन्व्हेस्टिगेशन झालं आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये खूप साऱ्या 100 फॅक्ट्स, 100 असे तथ्य गुन्ह्याशी रिलेव्हंट 100 असे तत्व इन्व्हेस्टिगेशन मध्ये आयोगनी जमा केले आहे. क्लिअर. मग आता सेकंड टर्म जी आहे तर कोर्ट कोणत्या गोष्टीला ऍक्सेप्ट करतं, कुठल्या फॅक्ट तुम्ही प्रोड्यूस करू शकता या 100 पैकी आउट ऑफ दिस 100. तर दिस इज कॉल्ड फॅक्ट्स इन इश्यू. मग फॅक्ट्स इन इश्यू कशाला म्हणायचं, तर फॅक्ट्स इन इश्यू म्हणजे गुन्ह्याशी पहिले तर रिलेव्हंट पाहिजे. ओके, म्हणजे ही जनरल टर्म आहे की रिलेव्हंट पाहिजे. पण एक्झॅक्टली फॅक्ट इन इश्यू अशा गोष्टींना म्हणायचं की सपोज ए आणि बी ह्या दोघांमध्ये जर वाद निर्माण झाला, वेदर सिव्हिल असो किंवा क्रिमिनल असो मॅटर करणार नाही. प्रॉसिक्युशन म्हणताय, प्रॉसिक्युशन किंवा बी सिव्हिल मध्ये असेल तर बी म्हणेल आणि क्रिमिनल मध्ये असेल तर ए म्हणेल की माझा मर्डर करण्यात आलेला आहे. आणि त्या सिच्युएशन मध्ये जर ए डिनाईड करत असेल तरच डिनाईड केलेली गोष्ट जी आहे ती काय होते, ही फॅक्ट तर पहिलेच आहे की मर्डर केलेला आहे, पण ती फॅक्ट जर ए कडनं अक्युज कडनं डिनाईड करत आहे किंवा आयदर पार्टी कोणती फॅक्ट एकमेकांवर जे अलिगेशन्स ते लावत आहे आणि सेकंड पार्टी त्याच्यावर डिनाईड करत आहे, तर जे काही असर्टेशन्स किंवा असर्टेशन्स म्हणतो आपण याला, असर्शन्स, फॅक्ट्स, तथ्य, जे काही अलिगेशन इथे लावण्यात येत आहे आणि अदर पार्टी काय करता इथे डिनाईड द सेम, डिनाईड करताय वेदर पार्टली वेदर होली. तर या सिच्युएशन मध्ये या डिनाईड फॅक्ट्सला आपण फॅक्ट्स इन इश्यू म्हणतो. काय म्हणतो, फॅक्ट्स इन इश्यू. आता 100 फॅक्ट्स आहेत गुन्ह्याशी निगडीत, सिव्हिल केसची निगडीत. तर मग या सिच्युएशन मध्ये होऊ शकतं की काही फॅक्ट्स एनी ऍक्सेप्टच केला की हो मी रेड टी शर्ट घालून तिथे उभा होतो सर. प्रॉसिक्युशन म्हणतं की हा रेड टी शर्ट घालून होता सर, तर ए म्हणतो की हो मी रेड टी शर्ट घालून होतो. तर ही जी फॅक्ट आहे कोर्टासमोर प्रोड्यूस केलेली ही रिलेव्हंट आहे का, हो केसची रिलेव्हंट आहे, यस ठीक आहे म्हणून ऍडमिट केली. आणि ए च्या अगेन्स्ट जी फॅक्ट ए रेड टी शर्ट घालून होता ही एनी ऍक्सेप्ट पण केली आहे. तर जिथे वाद नाही आहे, ऍक्सेप्ट केली जाते, डिनाईड केलेलं नाही आहे त्यांनी, तर त्याला फॅक्ट इन इश्यू म्हणत नाही. म्हणजेच फॅक्ट इन इश्यू इन द मराठी वादाचा मुद्दा म्हणतच नाही. जर तुम्ही म्हणत असेल की मॅडम तुम्ही खून केलेला आहे, मी म्हणत असेल हो, तर वादाचा मुद्दा नाहीच आहे. पण ती फॅक्ट नाही आहे, फॅक्ट आहे, तथ्य आहे, खून केला. तुम्ही माझ्यावर अलिगेशन्स लावत आहे, तेही तथ्य आहे. बरोबर आहे की नाही, की मॅडमनी मर्डर केला हेही तथ्य आहे, रिलेव्हंट आहे तेही तथ्य आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. पण जोपर्यंत तुम्ही डिनाईड करणार नाही ती फॅक्ट इन इश्यू होणार नाही. म्हणजे ही अशी फॅक्ट जी ट्रायलमध्ये इश्यू बनतीये आणि त्याला सॉल्व्ह करायला लागतंय, दिस इज कॉल्ड फॅक्ट इन इश्यू. जर अदर पार्टी डिनाईड करत असेल तरच ती फॅक्ट इन इश्यू होईल. तसंच सिव्हिलमध्ये घ्या, बिलकुल सिव्हिलमध्ये. मग आता याच रिलेटिंग आपण काय करतो पुढे, बर्डन ऑफ प्रूफ बघतो की मग ह्या फॅक्ट्स प्रूफ करण्याचं बर्डन कुणावर आहे नेमकं. तर आता सेकंड याच्यामध्ये आपण जर आलो तर आपण बघू शकतो की सिव्हिल केसेसमध्ये काय होतं की एक फॅक्ट ही प्रिफरन्स ऑफ द प्रॉबेबिलिटीनी प्रूफ करावी लागते.
फॅक्ट्स आहे. परत 100 फॅक्ट एखाद्या सिव्हिल दाव्याबद्दल गोळा करण्यात आलेला आहे प्लेंटिफ कडनं. काही फॅक्ट प्लेंटिफ कडनं करण्यात आल्या, काही फॅक्ट डिफेंडंट कडनं गोळा करण्यात आलेला आहे आणि दोन्ही प्रकारच्या फॅक्ट्स घेऊन ते दोघं कोर्टात गेले. आता यापैकी नेमका वाद कशावर आहे तो एक भाग खूप महत्वाचा आहे. दिस इज कॉल्ड फॅक्ट इन इश्यू. बिलकुल फॅक्ट्स इन इश्यू. मग उद्या चालून जर इथे एक जण म्हणत असेल ए आणि बी चा जो वाद आहे त्यापैकी ए म्हणत असेल की पोजेशन प्रॉपर्टीवर माझं आहे, हे माझा फर्स्ट इथे इश्यू आहे बाबा. पण बी म्हणत असेल की मान्य आहे तुझं पोझिशन आहे, मी त्याला डिनाइडच करत नाही, ऍक्सेप्टेड. तर हा जी फॅक्ट आहे, ही जी फॅक्ट पोझिशनची फॅक्ट आहे, ही फॅक्ट इन इश्यू होत नाही. कारण गरजच नाही प्रूफ करण्याची. तो ऍडमिट करतो ऍडमिसिबल फॅक्ट इज नॉट प्रूव्ड, नीड नॉट टू बी प्रूव्ड. ठीक आहे. बट सेकंड इश्यू मध्ये म्हणतो की इथे परमनंट इंजंक्शन माझंच आहे, ओनरशिप टायटल माझंच आहे. कोण म्हणतो? ए म्हणतो. तर बी मात्र आता इथे म्हणतो की नाही, प्रॉपर्टी नावावर, टायटल नावावर माझ्या आहे. आता एक म्हणतंय माझ्या नावावर आहे, दुसरं म्हणतंय माझ्या नावावर आहे. मग नेमकं कुणाच्या नावावर इथे आहे, तर हा मुद्दा जो कोर्टाला सॉल्व्ह करायचा आहे, तर त्याला आपण म्हणतो ही जी फॅक्ट तुम्ही घेऊन आली ना साहेब, याच्यावर तुमचा वाद निर्माण झाला, ती फॅक्ट इश्यू मध्ये आहे. म्हणजे ज्यावर वाद निर्माण झालाय कोर्टामध्ये ती फॅक्ट्स इन इश्यू आहे. आता बघूया बर्डन ऑफ प्रूफ काय आहे. तर बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे हे दोघं एकमेकांवर जे अलिगेशन्स लावत आहे, तर त्याला प्रूफ करण्याचं बर्डन नेमकं कुणावर असतं? कोर्टावर असतं का? कोर्ट प्रूव्ह नाही करणार आहे, कोर्ट तर न्याय देणार आहे, कोर्टावर नाही आहे. ठीक आहे की नाही? जर क्रिमिनल केस असेल तर पूर्ण केसला प्रूफ करण्याचं बर्डन ओनली अँड ओनली प्रोसिक्युशनवर आहे. अँड आता डेप्थ मध्ये एक्सेप्शन वगैरे सगळे पुढे आपल्याला बघायचे. आणि सिव्हिल असेल तर सिव्हिलमध्ये जो कोणी प्लेंटिफ किंवा डिफेंडंट एखादी अशी फॅक्ट कोर्टासमोर घेऊन येतो, तर जो कोर्टासमोर सांगतो की हे माझं आहे, त्याचं नाही आहे, ठीक आहे, तर ते तुझं कसं आहे? ही प्रूफ करण्याची जी कॅपॅसिटी किंवा ज्याला आपण बर्डन म्हणतो ते त्याच व्यक्तीवर असतं. तर ते आपण समोर बघूया. आता जनरल इंट्रोडक्शन नंतर आपण जाऊया आपल्या नेक्स्ट याच्याकडे, म्हणजेच आपल्या एव्हिडन्स ऍक्टवर, जे की बेअर ऍक्ट मध्ये आपल्याला लँग्वेज दिली आहे त्याच्यावर. तर सगळ्यात महत्वाचं की फॅक्ट्स अँड इन्क्लूड. सो फॅक्ट मी जसं सांगितलं की तथ्य जे आहे ते तथ्य अनेक प्रकारचे तथ्य असू शकतात विच रिलेटिंग टू द केस. बट काही तथ्य जे की वादाचा मुद्दा बनले, एक्झॅक्टली दोन पार्टीमध्ये वाद निर्माण झालाय, ते एकमेकांवर डिनाय करत आहेत अलिगेशन्स, तर त्यावेळेस तो फॅक्ट इन इश्यू बनतो आणि त्याला सॉल्व्ह करणं कोर्टाचं काम. एनिथिंग, कोणतीही गोष्ट मी शिकवत आहे, तुम्ही तिकडनं ऐकत आहे, व्हॉट एव्हर मॉर्निंग झालेली आहे, आपण चहा पितोय, जे काहीही आहे ते तथ्य आहे. मग आता याला मॅडम एव्हरीथिंग इज तथ्य, तुम्हाला डायव्हर्ट करणार नाही चहा पाणी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. आपण जे आहे ते आपण कुठे बघतोय? आपण एखादी स्टोरी सॉल्व्ह करण्याला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये आलेलं आहे, भारतीय साक्ष अधिनियम मध्ये आलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं की एनिथिंग विच इज रिलेव्हंट टू द केस. म्हणजे सकाळ झाली होती, सकाळचे दरम्यान 7 वाजले होते आणि जिकडे तिकडे प्रकाश पडला होता, सगळ्यांना काही दिसत होतं, त्या दरम्यान ए हा इसम रस्त्याने जात होता, हे तथ्य आहे. तिकडनं बी येत होता, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे, आणि त्यांनी धडाधड गोळ्या आणल्या सकाळी सकाळी बीला, आणि बी खाली पडला. आजूबाजूचे 4-5 लोक आले आणि त्याला उचललं, हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, हॉस्पिटलमध्ये त्याची डेथ झाली. वॉट एव्हर ह्या ज्या गोष्टी रिलेव्हंट दिसत आहेत ह्या सगळ्या काय आहेत? फॅक्ट्स आहेत. ह्या रिलेव्हंट फॅक्ट आहेत. मी जर म्हणेन की मी सकाळी चहा पित होते तिथे घरी बसून, इट्स नॉट अ रिलेव्हंट फॅक्ट, कारण तिथे जे घडलं किंवा ते व्हॉट एव्हर जे दिसतंय केसची सॉल्व्ह करायला आपल्याला मदत करेल, तर तशा सगळ्या फॅक्ट्स काय आहेत? रिलेव्हंट फॅक्ट आहे. ओके. आणि बाकीच्या फॅक्ट्स ज्या आहेत ते मी आता सगळ्या सांगितल्या, ज्या केसशी रिलेव्हंटच नाही, की आपण क्लास घेतोय वगैरे, हे ते सगळं ठीक आहे की नाही? समजत आहे ना? तर ह्या सगळ्या फॅक्ट्स काय रिलेव्हंट नाही आहे.
दॅट्स वाय. सो अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला बघायचं आहे एनिथिंग विच इज रिलेव्हंट टू द केस. स्टेट ऑफ थिंग, द सेकंड वर्ड इज अ स्टेट ऑफ थिंग. व्हॉट इज मीन बाय स्टेट ऑफ थिंग? की त्या वेळेस एखादी फॅक्ट जर रिलेव्हंट होती आहे तर त्यावेळेस, ठीक आहे की नाही, त्यावेळेस त्या पर्टिक्युलरली गोष्ट किंवा पर्टिक्युलरली फॅक्ट कोणत्या स्टेट्समध्ये होती, ठीक आहे की नाही, कोणत्या स्टेट्समध्ये होती, कोणत्या परिस्थितीत होती, कोणत्या सर्कमस्टन्सेस मध्ये होती, कशा प्रकारे ठेवली होती, ठीक आहे की नाही, कोणत्या स्टेट्समध्ये होती. सपोज जर एखाद्याने एखाद्या व्यक्तीला बंदुकीने मारून टाकलेलं आहे, ठीक आहे की नाही, आणि तिथे इन्व्हेस्टिगेशन जेव्हा करायला जातात तर तेव्हा लक्षात येतं की इथे कोणतीही इव्हन वस्तू अस्ताव्यस्त झालेली नाहीये. एक पर्टिक्युलरली रूम आहे, त्या रूम मध्ये एक व्यक्ती ए होता आणि बी नी त्याला गोळ्या घालून मारून टाकलाय. बट एच्या रूम मध्ये कोणतीही गोष्ट अस्ताव्यस्त झालेली नाही आहे. सगळ्या गोष्टी प्रॉपर आहे. कुठला फ्लॉवर पार्ट पडलेला नाही आहे, एचं कोणतं सामान चोरीला गेलेलं नाही आहे, बेडशीट कुठल्याही प्रकारे अस्ताव्यस्त झालेली नाही आहे, काहीच नाही, सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे इथून दिसून येते की बी नी डायरेक्टली जाऊन एला धाड गोळ्या आणल्या आहे आणि एनी सेल्फ डिफेन्सचा यूज पण केलेला नाही आहे. कदाचित ए झोपेत असेल किंवा एला काही विषबाधा झाली असेल किंवा एला पाठीमागून गोळ्या मारल्या, व्हॉट एव्हर, पण काही वादावाद झालेला दिसत नाही आहे. बट तेच एच्या रूम मध्ये सगळं अस्ताव्यस्त पडलाय, फ्लावर पॅड पडलाय, बुक्स पडलाय, फोन त्याचा तिकडे पडलाय, काहीतरी अशी फायटिंग झालेली दिसतंय. त्यावेळेस असं दिसून येतं की बी जेव्हा गोळ्या मारायला गेला तर एनी सेल्फ डिफेन्सचा पूर्णपणे उपयोग केला, तरीही बीनी त्याला गोळी मारलीच आहे. म्हणजे ज्या काही वस्तू अस्ताव्यस्त पडल्या त्याचं स्टेट ऑफ थिंग काय आहे, राईट नाऊ जो ऑफेन्स झालाय तो कोणत्या परिस्थितीत आत्ता पडलेला आहे. अशा अनेक उदाहरणं घेऊ शकतो आपण, बरोबर आहे की नाही. ती एखादी वस्तू, जसं की हा फ्लॉवर पॉट आहे, हा तथ्य आहे, बरोबर आहे की नाही, इट्स अ तथ्य की हा फ्लॉवर पॉट आहे. येस, ओके, यात फ्लावर्स ठेवलेले आहे, हे तथ्य आहे की नाही की हा फ्लॉवर पॉट आहे. येस, एखादी थिंग, एनिथिंग कनेक्ट करा एका पूर्ण स्टेटमेंटला. एनिथिंग म्हटलं की फॅक्ट आहे, तर येस बाबा हे फ्लॉवर पॉट फॅक्ट आहे. पण ज्या वेळेस ऑफेन्स झाला तो फ्लॉवर पॉट ऍज इट इज ठेवला होता, हेही एक तथ्य आहे की कुठल्याही प्रकारे सेल्फ डिफेन्सचा यूज करण्यात आलेला नाही आहे. त्याचं स्टेट ऑफ थिंग प्रॉपरली जशा पद्धतीत असायला पाहिजे तशा पद्धतीतच होतं. दुसरी गोष्ट आहे की फ्लॉवर पॉट पडला होता, खाली पडून फुटला होता, तर त्याची राईट नाव आता स्टेट ऑफ थिंग काय की तो पडलाय, फुटलाय, तर हेही सुद्धा इन्व्हेस्टिगेशन मध्ये मांडलं जाईल. आणि याच्यावरून, या फॅक्ट्स वरून, म्हणजे ते पडलाय फुटलाय, तर या फॅक्ट्स वरून ही फॅक्ट्स इश्यू होऊ शकते की यस, की हे सेल्फ डिफेन्स मध्ये घडलं आहे का, कारण फायटिंग झालेली दिसतंय, मारामारी झालेलं दिसतंय. क्लिअर? So these all are the things becoming or becomes a facts in issue from the facts. ठीक आहे. स्टेट ऑफ थिंग, एखाद्या वस्तूची स्थिती त्यावेळेसची कशी होती. दुसरा आहे और रिलेशन ऑफ थिंग. एखाद्या वस्तूचं रिलेशन तुम्ही दुसऱ्या गोष्टीशी कसं दाखवू शकतात, म्हणजे या फ्लावर पॉटचं रिलेशन तुम्ही सेल्फ डिफेन्सशी दाखवू शकता का, तर यस, तो फ्लॉवर पॉट पडलाय, खाली फुटलाय, सगळ्या धिंगाणा होता, अस्ताव्यस्त होता. अपोजिट साईडचे ऍडव्होकेट, डिफेन्स लॉयर म्हणतात की रूम मध्ये धिंगाणा होता, अस्ताव्यस्त सगळा पसारा पडला होता, याचा बीच्या एला गोळी मारण्याशी काय संबंध आहे. क्लिअर? बरोबर आहे की नाही. अशा प्रकारचे आर्ग्युमेंट होऊ शकतात तिथे, बिलकुल. किंवा प्रोसिक्युशन कडनं ही आर्ग्युमेंट होऊ शकते, कोणत्याही पद्धतीमध्ये होऊ शकते. तर रिलेशन दाखवायचंय की सर, हे जे अस्ताव्यस्त पडलं आहे यावरून असं रिलेशन या सगळ्या गोष्टींशी, या सगळ्या थिंग्सशी दिसून येत आहे की इथे कुठल्याही तरी प्रकारे सेल्फ डिफेन्स करण्यात आलं होतं किंवा फायटिंग झाली, पहिले मारामारी झाली अँड देन इथे पुढे मर्डर झालेला आहे. सो एखाद्या गोष्टीचं रिलेशन कसं दाखवायचं, तर एव्हिडन्स वरूनच दाखवायचं आपल्याला. म्हणजेच काय, ज्याही आपल्याकडे फॅक्ट्स कलेक्ट करण्यात आलेले आहे त्याच्यावरून दाखवायचं. मग सपोज एनिथिंग काय असेल, फॅक्ट इन इश्यू असेल तर ती समोर येईल. स्टेट ऑफ थिंग फॅक्ट्स आहे, पण फॅक्ट मीन इश्यू मध्ये येते आहे कधी, तरच तिला कोर्टात घेतलं जाईल. एखाद्या गोष्टीचं रिलेशन ऑफ थिंग, एखाद्या गोष्टीचा संबंध दुसऱ्या गोष्टीशी जोडून जर कोर्टामध्ये इथे वाद निर्माण झालेला सॉल्व्ह होत असेल तर दॅट इज कॉल्ड द फॅक्ट इन इश्यू.
पण फॅक्ट मीन्स एनिथिंग, स्टेट ऑफ थिंग, रिलेशन ऑफ थिंग कॅपेबल ऑफ बिंग परस्यूड बाय द सेन्सेस. कॅपेबल ऑफ बिंग परस्यूड बाय द सेन्सेस. मी जसं म्हटलं की फॅक्ट्समध्ये फक्त टँजिबल फॅक्ट्सच येत नाही की तुम्हाला मला दिसताय. परस्यूड बाय द सेन्सेस, कोणीतरी जोरजोरात ओरडत त्या रस्त्याने, आता आपला क्लास सुरू आहे आणि ओरडतं वाचवा वाचवा वाचवा. आपण काय केलं? परस्यूड बाय द सेन्सेस, आपल्या कानाने आपण ऐकलं. आपला क्लास सुरू होता आणि मला एकदम लॅपटॉप मधून आवाज आला कोणाचा तरी वाचवा वाचवा वाचवा. मी म्हणते की हो, क्लास सुरू असताना हा ऑफेन्स कुठल्या तरी विद्यार्थ्याकडे घडलाय किंवा कोणत्या तरी विद्यार्थ्याच्या आजूबाजूला घडलेला आहे, जे की मी परस्यूड बाय द सेन्सेस केलेलं आहे. मला ऐकायला आलं होतं वाचवा वाचवा. तर वाचवा वाचवा असा आवाज, असे सेन्सेसनी जरी मी परस्यूड करत असेल एखादी फॅक्ट, तरीही ती फॅक्ट आहे, जरी मला डोळ्यांनी दिसत नसेल तरी. मी रस्त्याने जात होते, मला सिलेंडर गॅसचा वास येतो आहे, ठीक आहे, आणि नंतर लक्षात येतं की कोणाची तरी सून गेली जळून. प्रकार घडतात की नाही असे? तर अशा प्रकारचे जे प्रकार घडत आहेत आणि ज्या काही गोष्टी घडत आहेत तर परस्यूड बाय द सेन्सेस, तर हे सेन्सेसने जे आपण परस्यूड करतोय, इवन दॅट ऑल द फॅक्ट्स हिअर डिफाईन इन द फॅक्ट्स डेफिनेशन. तो मग आपल्याला कसं लक्षात ठेवायचं? एनिथिंग, मग तीच थिंग कोणत्या स्टेट्समध्ये आहे, स्टेट ऑफ थिंग, तीच थिंग, ठीक आहे, ती कशा स्टेटमध्ये आहे, ती थिंग्स जी आहे ती रिलेशन्स काय येतं तिचं, आणि दुसरी काय, कोणतीही अशी थिंग्स, कोणतीही सेन्सेस जी की आपण परस्यू करू शकतो. मग ते आवाज असो, ओपिनियन असो, आवाज असो किंवा स्मेल असो, ठीक आहे. आपण परस्यू बाय सेन्सेस काय, आपण स्मेल करू शकतो, ऐकू शकतो आणि तोंडाने चव पण घेऊ शकतो त्याची एखाद्या गोष्टीशी. तर ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या इथे फॅक्ट्स म्हणून डिफाईन केलेल्या आहेत. कोणतेही डाऊट्स येत असतील तर विचारा, माईक ऑन असतो तुमचा. अदरवाईज क्लास झाल्यानंतर हे विचारू शकतो. एनी मेंटल कंडिशन्स ऑफ विच एनी पर्सन इज कॉन्शियस ओके सॉरी. सो कॉन्शियस म्हणजे काय? कॉन्शियसनेस, तुझी कॉन्शियसनेस त्यावेळेस काय होती, मेंटल कंडिशन काय होती. एखादा व्यक्ती ए आणि बी याच्या दोघांमध्ये क्राईम झालेला आहे, तर ते इंटॉक्सिकेशन मध्ये होते का, एडिएट होते का, कुठल्याही प्रकारे त्यांची जे आता चाइल्ड होते का, प्रौढ होते का, ह्या सगळ्या ज्या कॉन्शियसनेस ऑफ माइंड आहे त्यावेळेस त्यांची माइंडची कॅपॅसिटी काय होती, समजण्यासारखी होती का, ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन मध्ये झालं का. ही जी थिंग आहे मेंटल कंडिशन, इवन द इंटरनल फॅक्ट्स इज ऑल्सो द फॅक्ट डिफाईन हिअर. इंटरनल, आता फक्त दिसणारच नाही तर ह्युमन बॉडीमध्ये, ह्युमन सायकोलॉजीनुसार मेंटली तुम्ही तेव्हा कुठल्या कंडिशन मध्ये होते, कॉन्शियसनेस मध्ये होते की नॉन कॉन्शियसनेस मध्ये होते, अनकॉन्शियसनेस होते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, इवन मेंटल कंडिशन इज ऑल्सो द फॅक्ट. तर पाठ कशी करायची डेफिनेशन फॅक्टची? एनिथिंग, स्टेट ऑफ थिंग, रिलेशन ऑफ थिंग किंवा सेन्सेस असेल जे की कॅपेबल आहे, परस्यूड करू शकता जनरली. मेंटल कंडिशन, अनकॉन्शियसनेस, कॉन्शियसनेस ऑफ एनी पर्सन्स आर फॅक्ट्स. तर फॅक्टची डेफिनेशन एवढी दिलेली आहे. क्लिअर? त्याच्यामध्ये एवढे शब्द तुम्हाला पाठ करणं गरजेचे असतात की एनिथिंग, ठीक आहे, स्टेट ऑफ थिंग, त्याच्यानंतर रिलेशन ऑफ थिंग, कॅपेबल ऑफ परस्यूइंग सेन्सेस आणि मेंटल कंडिशन. ठीक आहे. नाव कम टू द नेक्स्ट, दॅट इज इल्युस्ट्रेशन मध्ये येऊया. आता इल्युस्ट्रेशन मध्ये जे मी तुम्हाला आतापर्यंत इल्युस्ट्रेशन सांगितले तेच आहेत, पण हे इल्युस्ट्रेशन खूप महत्वाचे आहेत म्हणून आपण प्रॉपरली घेणार आहोत. that there are a certain objects arranged in a certain order in a certain place is a fact. Okay, so काय म्हटलं आहे बघा, that there are a certain objects, काही गोष्टी, काही ऑब्जेक्ट्स आहेत arranged in a certain order in a certain place is a fact. जसं मी आता तुम्हाला सांगितलं काय की एखादी रूम होती, तिथे सगळं ऑल वेल ऑर्गनाइज्ड केलं होतं, वेल ऑब्जेक्ट जे आहे ते प्रॉपरली लावलेले होते. अशा पद्धतीत दिसत आहेत की इथे कुठल्याही प्रकारे सेल्फ डिफेन्सचा यूज झालेला नाही किंवा फायटिंग झालेली नाही आहे. तर हे ऑब्जेक्ट अरेंज करून ठेवलेले आहे प्रॉपरली. तर सेल्फ डिफेन्सचा यूज झाला की नाही, तर यासाठी हे इथे आपण एव्हिडन्स आणि फॅक्ट म्हणून कामाला कोर्टमध्ये येऊ शकतं. बरोबर आहे की नाही? तर काही गोष्टी, काही ऑब्जेक्ट कशा प्रकारे अरेंज केलेलं आहे, कशा पद्धतीमध्ये अरेंज केलं आहे, कोणत्या प्लेसवर अरेंज केलेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी फॅक्ट्स आहे. ठीक आहे. दॅट अ पर्सन हिअर्ड ऑर सॉ समथिंग इज अ फॅक्ट.
मी काही ऐकत आहे, कोणी मला म्हणतंय की वाचवा वाचवा, मी काही पाहत आहे, मी काही स्मेल करते आहे, फ्रेग्रन्स कुठले किंवा वास, तर अशा पद्धतीमध्ये काही ऐकणे, पाहणे, स्मेल करणे सेन्सेसनी, हे सगळ्या गोष्टी काय आहे तिथे फॅक्ट्स आहे. दॅट अ पर्सन सेड सर्टन वर्ड, कोणी सर्टन वर्ड की लाईक मला वाचवा XYZ हा मला मारतोय, तर त्यांनी सर्टन वर्ड सेड केलेला आहे. काय XYZ मला मारतो आहे. कोण मारतोय? XYZ. त्याच्या तोंडून मारताना जे XYZ वर्ड निघला हा डेफिनेटली फॅक्ट आहे. क्लिअर? पुढे दॅट अ पर्सन होल्ड सर्टन ओपिनियन, कोणतेही पर्सन ओपिनियन, आपण जे कोर्टमध्ये ट्रायल चालतं तर डेफिनेटली इथे ओपिनियनचा खूप मोठा भाग आहे. जर एखाद्याला इंजुरी झाली असेल कोणत्याही पद्धतीत आणि त्याला हॉस्पिटलाइज्ड करण्यात आलं होतं आणि किंवा त्याची डेथ झाली असेल किंवा व्हॉट एव्हर, तर ती इंजुरी ज्या डॉक्टरनी इथे ट्रीट केलं तर नेमकी ती इंजुरी कशामुळे झाली आहे, तो म्हणतो, प्रॉसिक्युशन म्हणतं की आम्हाला लोखंडी रॉड मारलं किंवा बंदुकीची गोळी मारली किंवा काहीतरी मारलंय त्याच्यामुळे आम्हाला इंजुरी झाली आहे. आता डॉक्टरचं ओपिनियन काय हेही बघणं गरजेचं आहे. सपोज डॉक्टर म्हणत असेल की नाही लोखंडी रॉड मारल्यामुळे तरी अशी इंजुरी होत नाही, हे इन्फेक्शन दिसतंय याच्या पायाला कसं तरी, तर समजून घ्यायचं की हा व्यक्ती खोटा बोलतोय. म्हणजे इथं डॉक्टरचं ओपिनियन रिलेव्हंट आहे आणि डॉक्टरचं ओपिनियन ही एक फॅक्ट आहे म्हणूनच रिलेव्हंट आहे. क्लिअर? डॉक्टर म्हणत असेल की यस कोणीतरी याला लोखंडी रॉड मारलेला आहे आणि त्यामुळे याला ही जखम झालेली आहे, म्हणजे जे प्रॉसिक्युशन म्हणतात ते खरं आहे बिलकुल. ओके, अँड या सिच्युएशन मध्ये हे फॅक्ट इथे रिलेव्हंट करण्यात येईल. ठीक आहे, आणि ही फॅक्ट आपण याला फॅक्ट म्हणू शकतो की म्हणजे ओपिनियन कोणाचीही असू द्या, एक्सपर्ट ओपिनियन इथे रिलेव्हंट आहे. हॅज अ सर्टन इंटेन्शन्स, पर्टिक्युलरली सर्टन इंटेन्शन, की नेमकं इंटेन्शन काय होतं करण्याचं. इंटेन्शन इज अ फॅक्ट. ऍक्ट इन अ गुड फेथ, गुड फेथ मध्ये केला का, बॅड फेथ मध्ये केला का, केअर अँड कॉशन मध्ये ऍक्ट केला का, तर हेही फॅक्ट आहे. डॉक्टरने पोटात कैची ठेवून टाकली गुड फेथ मध्ये, तर अशा प्रकारच्या गोष्टी फॅक्ट्स आहेत. ऑर फ्रॉडुलंटली, फ्रॉडुलंटली केला आहे का, अशा काही तथ्य दिसून येत असेल का, अशा काही फॅक्ट्स आहेत का, तर यस फ्रॉडुलंटली इंटेन्शन और यूजेस अ पर्टिक्युलर वर्ड इन अ पर्टिक्युलर सेन्सेस, एखादी पर्टिक्युलर गोष्ट पर्टिक्युलर सेन्सेस मध्ये ती यूज केल्यानंतर त्याचा अर्थ चेंज होतो. ठीक आहे की नाही, अशा प्रकारचे काही वर्ड जे की पर्टिक्युलर सेन्सेस मध्ये यूज केलेले आहे देन त्या फॅक्ट आहे. ऑर इज ऑर वॉज ॲट द स्पेसिफिक टाइम कॉन्शियस ऑफ द पर्टिक्युलर सेन्सेशन्स इज अ फॅक्ट, तो व्यक्ती त्यावेळेस कोणत्या परिस्थितीत कोणत्या कॉन्शियसनेसमध्ये होता, अनकॉन्शियस होतात का, इंटॉक्झिकेशनमध्ये होतात का, चाइल्ड होतात का, होता का, आहे का, या सगळ्या गोष्टी जे काही पर्टिक्युलर सेन्सेशन आहे ऑल आर दी फॅक्ट्स. ठीक आहे, त्या सगळ्या फॅक्ट्स आहेत. सेकंड येऊया आपण जी मध्ये, दॅट इज द फॅक्ट्स इन इश्यू. आता ह्या सगळ्या ज्या फॅक्ट्स तुमच्या मी इथे बोलत आहे आणि आपण आतापर्यंत फॅक्ट्सवर डिस्कशन केलं, काही डाऊट असेल तर विचारू शकता. अदरवाईज जी ही डेफिनेशन फॅक्ट्स इन इश्यूशी निगडीत आहे, तर तिथे जाऊया. फॅक्ट्स इन इश्यू म्हणजे काय. आता फॅक्ट शब्द हाच आहे, काही नवीन नाहीये की आतापर्यंत आपण बघितलं, पण ह्या खूप साऱ्या फॅक्ट्स आहे, 100 फॅक्ट्स आपल्या समोर आलेल्या आहे इन्व्हेस्टिगेशन मध्ये, त्यातली इश्यू मध्ये कोणती आहे आपल्याला हीच बघावं लागेल की नाही. ठीक आहे, जर एक व्यक्ती म्हणत असेल की प्रॉसिक्युशन म्हणताय की एनी बीचा खून केला, एनी बीचा खून केला आहे, डेथ झालेली आहे, काय झालेली आहे, डेथ झालेली आहे. ए आला आणि दॅट ए ऍडमिट करतो की यस बाबा मी डेथ केलेली आहे. आता डेथ झालेली आहे आणि ती ए कडून झालेली आहे, हे एनी डिनायच केलेली नाही. ही फॅक्ट जर एनी डिनायच केली नाही तर ती फॅक्टची इश्यू होत नाही, ती ओनली फॅक्ट आहे आणि ती रिलेव्हंट आहे, ऍडमिसेबल आहे, कोर्टाने ऍडमिट पण केली, पण इश्यू नाही आहे, वाद मुद्दा नाही आहे. जर ए म्हणत असेल की मी मर्डर केलाच नाही, मी तो नाहीच आहे, मला यातलं काही माहीतच नाही, तर ए कॉज्ड बीज मर्डर, एज कॉज बीज डेथ, तर इथे हा फॅक्ट इन इश्यू बनली असती. बरोबर आहे की नाही, पण तो मान्य करतोय, ऍडमिट करतोय, तर दिस इज नॉट द फॅक्ट इन इश्यू. फॅक्ट आहे, रिलेव्हंट आहे, पण इश्यू मध्ये नाही आहे, प्रॉब्लेम क्रिएट झालेलाच नाही आहे, कारण डिनाईड केलेलंच नाही आहे. डिनाईड केल्याशिवाय फॅक्ट इन इश्यू बनत नाही जोपर्यंत.
जसं मी एक उदाहरण सांगितलं की ए म्हणतो की पोझिशन माझं आहे, बी म्हणतो हो तुझंच आहे, नो प्रॉब्लेम. मग नो प्रॉब्लेम तर फॅक्ट आहे, तथ्य आहे, पण फॅक्ट इन इश्यू नाही आहे. बट बी म्हणतोय की पोझिशन माझं आहे, दोघंही म्हणतात पोझिशन माझं आहे, म्हणजे एकमेकांचं ऍक्सेप्ट करायला तयार नाही, एकमेकांचे अलिगेशन डिनाईड करत आहे. तर या सिच्युएशन मध्ये ही फॅक्ट, पोझिशनची फॅक्ट इन इश्यू होत आहे. फॅक्ट इन इश्यू मीन्स अँड इन्क्लूड एनी फॅक्ट. मी जसं म्हटलं की कोणतीही फॅक्ट असू शकते, फ्रॉम विच, पण त्याच्यापासून काय घडत आहे आता इथे, ठीक आहे, इदर बाय इटसेल्फ, स्वतः ती फॅक्ट, किंवा त्याच्या रिलेशन मध्ये, ऑर इन अ कनेक्शन विथ द अदर फॅक्ट, द एक्झिस्टन्स, नॉन एक्झिस्टन्स, नेचर, एक्सटेंट ऑफ एनी राईट, liability, disability, asserted or denied. This is very important word, that is assertion or denied. असर्शन आणि डिनाईड म्हणजे काय, की एक व्यक्ती अलिगेशन्स लावतोय त्याला असर्शन म्हणतो आपण, असर्टेड, की ए म्हणतोय की पोझिशन माझं आहे, याचं नाही आहे, हे असर्शन झालं. बी डिनाईड करतो, तो म्हणतो नाही, ए खोटा बोलतोय, पोझिशन माझंच आहे. अशी परिस्थिती जेव्हा केसमध्ये उत्पन्न होते, ए म्हणतो बीनी मर्डर केला, बी म्हणतो नाही मी मर्डर केलाच नाही, मी तिथे उपस्थितच नव्हतो. तर या सिच्युएशन मध्ये काय आहे, या सिच्युएशन मध्ये काय घडतंय, इश्यू येतोय, वाद निर्माण होतोय, ठीक आहे. तर इट्स अ फॅक्ट इन इश्यू, तो तेवढा इश्यू फॅक्ट इन इश्यू आहे. फॅक्ट्स फ्रॉम विच आयदर इटसेल्फ, ती स्वतः, की ए नी बी चा मर्डर केला की नाही, ती स्वतः, मर्डर ही फॅक्ट स्वतः इथे इश्यू मध्ये आहे, की मी तो म्हणतो मी मर्डर केलाच नाही, किंवा मर्डरशी निगडीत दुसरी काय, की मी त्या दिवशी तिथे नव्हतोच. मग तिथे नव्हतोच याच्या मर्डर बद्दल बोला, होता नाही होता त्याच्याबद्दल बोला असं आपण म्हणू शकत नाही. मी तिथे नव्हतोच ही कनेक्शन विथ द फॅक्ट आहे, कनेक्शन विथ द मर्डर आहे, की मी तिथे नव्हतोच, तर ती सुद्धा फॅक्ट इथे इश्यू मध्ये आहे. द एक्झिस्टन्स, एखादी फॅक्ट एक्झिस्ट करते का, एक्झिस्टन्स वर प्रॉब्लेम आहे, की मी तिथे नव्हतोच, माझं त्यावेळेस तिथे एक्झिस्टन्स नव्हतंच की होतं, ह्या दोघांमध्ये असर्टेशन डिनाईड झाली असेल तर ही फॅक्ट इन इश्यू आहे. आणि इथे आपल्याला त्याच्यावर एव्हिडन्सेस आणावं लागेल, विटनेसेस प्रोड्यूस करावं लागेल, आणि त्या फॅक्ट इन इश्यूला प्रूव्ड किंवा डिस्प्रूव्ड करावं लागेल. नॉन एक्झिस्टन्स, मी तिथे उपस्थितच नव्हतो. नेचर, कशा प्रकारच्या नेचरमध्ये ती घडली आहे. एक्सटेन्स ऑफ एनी लायबिलिटी, राईट्स, आता हे सिव्हिल बद्दल बोलतंय बघा. एक्सटेन्स ऑफ राईट, की माझा पोझिशनचा राईट आहे का, कितपर्यंत आहे तर तो म्हणतोय की राईट नाही आहे, मी म्हणतोय की राईट आहे, तो म्हणतोय माझं पोझिशन आहे, तो म्हणतो माझं पोझिशन आहे. नेमका पोझिशनचा राईट कुणाचा आहे याच्यावर दोघंही असर्टेशन डिनाईड करत आहे. तर मग राईट इन अ सिव्हिल केसेस इज ऑल्सो द फॅक्ट इन इश्यू. जर राईट वर तुम्ही इथे वाद निर्माण करत असेल तर. लायबिलिटी, या प्रॉपर्टीवरचा टॅक्स भरण्याची लायबिलिटी कुणाची आहे, तुझी आहे की माझी आहे. सो अशा प्रकारच्या लायबिलिटीवर जर वाद निर्माण होत असेल तर ती लायबिलिटी सुद्धा फॅक्ट इन इश्यू आहे. डिसॅबिलिटी, एखादा पर्सन डिसेबल आहे का, दॅट पर्सन इज अ मायनर, दॅट पर्सन इज अ डिसेबल, ही नॉट एबल टू कमिट अ क्राईम. अशा प्रकारची डिसेबिलिटी फॅक्ट इन इश्यू होऊ शकतं का, डेफिनेटली. जर ए म्हणत असेल मी मायनर आहे सर, प्रॉसिक्युशन म्हणत असेल हा मायनर नाहीये, तर मग प्रूव्ह करा, फॅक्ट इन इश्यू आहे की तू मायनर आहे की नाही. मर्डर राहिला बाजूला, आणि मर्डरशी रिलेशन मध्ये येणारी, कनेक्शन मध्ये येणारी एजची फॅक्ट इथे काय होती आहे, कनेक्टेड होती आहे, आणि फॅक्ट इन इश्यू बनते. तर बनू शकते का, ते यस ऑफकोर्स बनू शकते. असर्टेड और डिनाईड, ह्या कोणत्याही गोष्टीपैकी एखादी गोष्ट, एखादा व्यक्ती प्रॉसिक्युशन किंवा सिव्हिल मध्ये प्लेंटिफ असर्शन करतोय, अलेगेशन करतोय, असर्शन मीन्स अलेगेशन, आणि समोरचा व्यक्ती त्या सेम अलेगेशनला डिनाईड करतो आहे, विरोधात बोलतोय. तर इन दॅट सिच्युएशन काय आहे, ही फॅक्ट इन इश्यू बनते. इन एनी सूट ऑर प्रोसिडिंग, सूट म्हणजे सिव्हिल सूट, और प्रोसिडिंग्स मध्ये क्रिमिनल प्रोसिडिंग necessarily follows. Clear? Facts and facts in issue? Yes. Now come to the next explanation. Whenever under the provision of the law for the time we enforce this explanation relating to the civil matter, civil procedure, any court record an issue of fact. सिव्हिल केसेस मध्ये इथे इश्यू ऑफ फॅक्ट रेकॉर्ड होतोय असं यांचं म्हणणं आहे, ठीक आहे की नाही. सिव्हिल केसेस मध्ये इश्यू ऑफ फॅक्ट जेव्हा रेकॉर्ड होतो, द फॅक्ट टू बी असर्टेड
एखादी फॅक्ट असर्ट केली जाते, म्हणजे प्लेंटिफ सांगतो की पोझिशन माझं आहे यांनी उठून जावं, असर्शन केलेले आहे, याचं पोझिशन नाही. आणि डिफेंडंट डिनाईड करतो की सर याचं पोझिशन नाही आहे, माझं पोझिशन आहे. आता वाद मुद्दा निर्माण झाला. जर डिफेंडंटने ऍक्सेप्ट केला असता तर वाद मुद्दा निर्माण झालाच नसता. या डिनाईडच्या जागी जर ऍक्सेप्ट शब्द असेल तर काही प्रॉब्लेमच नाहीये, मग डिनाईड शब्द आहे. इन द आन्सर टू सच इश्यू इज अ फॅक्ट इन इश्यू. तर हे डिनाईड जे करत आहे, इन आन्सर टू सच इश्यू इज अ फॅक्ट इन इश्यू. तर हा जो काही आन्सर करतो याच्या WS मध्ये, ह्याच्या आर्ग्युमेंट्स मध्ये, ठीक आहे, जे असर्शन करताय, जे डिनाईड, त्याच्यामध्ये जे आन्सर तुम्ही करताय तर ते आन्सर सगळे इश्यू मध्ये येतात. क्लिअर? सो अंडर द प्रोव्हिजन ऑफ लॉ ऑफ द टाइम बिंग इन फोर्स इन अ सिव्हिल प्रोसिजर म्हटलं. ठीक आहे. आता हे क्रिमिनल मध्ये का नाही मॅडम? कारण क्रिमिनल मध्ये प्रिपॉन्डरन्स ऑफ द प्रोबॅबिलिटी नाही आहे. आपण बघूया तेही समोर, त्याचे खूप मोठे आपल्याला रामायण बघायचं आहे अजून. आणि रिझनेबल बियॉन्ड रिझनेबल डाऊट आहे, म्हणजे प्रोसिक्युशनच केस मांडतं, प्रोसिक्युशनच प्रूव्ह करतं, इथे एवढ्या गोष्टी होत नाही. आणि प्रोसिक्युशनचीच जबाबदारी आहे बर्डन ऑफ प्रूफ ऑफ होल केसला प्रूफ करण्याची. पण सिव्हिल मध्ये तसं होत नाही. अनेक इश्यूज फ्रेम केलेले आहे, एकमेकांच्या ते विरोधात जातात, पार्टली पण जातात, होली पण जातात. त्यामुळे प्रत्येक वेळेस जे काही आन्सर मधून एखादी गोष्ट निघते ती वारंवार इथे असर्टेशन डिनाईड होऊ शकते आणि त्या आन्सर मधूनही परत परत फॅक्ट इन इश्यू निर्माण होऊ शकतात. ठीक आहे. सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट टू डिफर द सिव्हिल अँड क्रिमिनल ट्रायल. A is accused of the murder of B. A is accused of the murder of B. A is accused of the murder of B. At his trial, the following facts may be in issue. A is accused of the murder of B. ठीक आहे. At his trial. A वर इथे ट्रायल चाललंय की बाबा तू B चा मर्डर केलेला आहे. तर आता नेमक्या फॉलोइंग फॅक्ट्स कोणत्या आहेत की त्या इश्यू मध्ये आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, JMFC साठी जर तुम्हाला जजमेंट मध्ये इश्यू फ्रेम करायचे असेल तर हेच इश्यू आहे. These all are the issues. काय म्हटलं आहे? इश्यू, पॉइंट फॉर द डिटर्मिनेशन, आणि हे इश्यू आहेत. तुम्ही म्हणता मग हे कुठे दिलेलं आहे, जजमेंट मध्ये अभ्यास कसा करायचा हे कुठे दिलं? ते एव्हिडन्स ऍक्ट मध्ये दिलंय. क्लिअर? पहिला मुद्दा आहे, पहिला इश्यू फ्रेम करायचा की दॅट ए कॉज्ड बीज डेथ at on before some time whether the prosecution proved that की A caused B's death. पहिला इश्यू तर हेच आहे की डेथ झाली आहे का, डेथ केली आहे का, व्यक्ती गेलेला तर दिसतोय, पण एनीच बी ची डेथ कॉज केली आहे का, हा मुद्दा आहे ना. ठीक आहे की नाही? बी ची डेथ तर झाली पण एनीच केली आहे का, ए कॉज्ड बीज डेथ, तर हा पहिला मुद्दा आहे. जर या सिच्युएशन मध्ये ए म्हणत असेल की मी डेथ केली नाही तर इट्स अ काय आहे, फॅक्ट्स इन इश्यू आहे आणि नीड टू बी प्रूव्ड. मग कोर्ट काय करतं इथे? पहिले तर काय करतं, कॉग्निझन्स करतं, तुम्हाला विचारून घेतं की बाबा तुला मान्य आहे का? तुम्ही म्हणता नाही, मला मान्य नाही आहे, मी डेथ केलीच नाही आहे. तर मग वेदर ए कॉज बी डेथच्या पुढे क्वेश्चन मार्क लागतो. इथे लागतं वेदर, कारण काय अजून प्रूव्ह व्हायचंय, पुढे एक एक एव्हिडन्सेस प्रूव्ह करायचंय की वेदर ए कॉज्ड बीज डेथ. चला मग प्रूव्ह करा. हाच मुख्य इश्यू आहे आणि इश्यू नंबर 1 इन युअर जजमेंट. क्लिअर? नाव कम टू द नेक्स्ट, दॅट ए इंटेंडेड टू कॉज बीज डेथ. बरं, ठीक आहे. सेकंड आहे इंटेन्शन, याला आपण एकत्रित पण फ्रेम करू शकतो. त्या टेक्निक्स आहेत जजमेंटच्या, तो भाग वेगळा, पण इथे इलुस्ट्रेशन मध्ये यांनी असं दिलं आहे. ठीक आहे. इंटेन्शनली केलेली आहे का, की ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन मध्ये झाली आहे, की चुकून झालेली आहे, किंवा सेल्फ डिफेन्स मध्ये झालेली आहे. ठीक आहे की नाही? नेमकं काय कारण होतं, इंटेन्शनली केलेली आहे का? तर हाही एक वादाचा मुद्दा आहे. दॅट ए हॅड रिसिव्ड ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन फ्रॉम द बी. पहिले एनी मारलं होतं का बीला, आणि मग बीनी मारलं एला, तर ए मरूनच गेला. असं काही घडलंय का? रागारागामध्ये दोघांच्या भांडणामध्ये, मारामारीमध्ये थोडंफार जास्त लागलं एला आणि त्याची डेथ झाली आहे का? हाही इश्यू आहे. That A at the time of doing of the act which caused B's death was by reason of unsoundness of mind. एनी जे बीला मारलं आहे तर ए पागल आहे का, त्याला काही कळतच नाही का, म्हणून त्यांनी मारलाय का? ठीक आहे की नाही? इनकॅपेबल ऑफ नोविंग द नेचर, इंटॉक्सिकेशन मध्ये होता का, त्याला काही समजलं नाही का? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, दॅट ऑल आर द फॅक्ट्स इन इश्यू इन द पर्टिक्युलर केस. ओके.
ऑल क्लिअर स्टुडंट्स? मी अजून एकदा विचारते, बिकॉज दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दिस ऑल पॉइंट्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जे प्रश्न येतात, ठीक आहे, डेफिनेटली फॉर द जजमेंट रायटिंग इन द मेन्स एक्झामिनेशन, दिस इज द बेसिक. जर पाया क्लिअर नसेल तर अवघड होऊन जाईल. पूजा प्रणाली, कोमल आरती, सगळे जेवढे मला इथे स्क्रीनवर, फर्स्ट स्क्रीनवर दिसत आहेत, ठीक आहे. सो तुम्हाला जे काही प्रश्न पडतात त्याप्रमाणे थोडस हे करत राहा. तुमच्या डोक्यामध्ये जे काही क्वेश्चन्स येतात, बट इट्स ओके. जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर नॉट मॅटर, ठीक आहे की नाही. तर आता पुढे जाऊया आपण. इव्हन सकाळी सकाळी कोणी माईक ऑन करून प्रश्न विचारत नाही, संध्याकाळच्या बॅच सारखं, आय नो दॅट, बट तरी प्रयत्न करा, ठीक आहे. ओके, थांबायचं की पुढे कंटिन्यू करायचं? करायचं असेल तर मे प्रिझ्युम आपण कंटिन्यू करू शकतो. थांबायचे. ओके, उद्या थोडंसं जास्त वेळ लेक्चर घेऊया. आय थिंक 48 मिनिटच लेक्चर झालेलं आपलं. लगेच मला दुसरं लेक्चर आहे, बट इट्स ओके, नो प्रॉब्लेम. थोडासा कसं आहे, एव्हिडन्स ऍक्ट थोडा समजायपर्यंत, डेफिनेशन संपेपर्यंत थोडासा जास्त एक्सप्लेन करावं लागतं. देन एकदा कंटिन्युएशन मध्ये सुरू झाला की मग आपल्याला जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही आहे, ठीक आहे. तर आपण डिस्कशन करूया. आपण व्हिडिओ ऑफ करू.